आज आपण एकदम चटपटीत असा चिवडा बनवणार आहे, जो बघताच क्षणी प्रत्येकाला खायची इच्छा नक्कीच होणार आहे। हा चिवडा बनवण्यासाठी इथे आपण वेगळे 2 खास मसाले वापरणार आहोत। त्यामुळे चिवड्याला चटपटीत अशी चव येते, त्याचबरोबर सुगंध सुद्धा छान येतो। लगेच आपण चिवडा बनवायला घेऊया। इथे मी चिवडा बनवण्यासाठी मुरमुरे चाळणीने चाळून स्वच्छ करून घेतलेत, कारण मुरमुऱ्यामध्ये खूप सारा चुरा आणि घाण असते, त्यामुळे नेहमी मुरमुरे चाळणीने चाळून स्वच्छ करून घ्यायचे। आता आपण पुढची तयारी करूया। चिवड्यात घालण्यासाठी सर्वात आधी आपण शेंगदाणे तळून घेऊया। इथे मी अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतलेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता। शेंगदाणे मीडियम गॅसवरती सतत हलवत भाजायचे आहेत, त्यामुळे एकसारखे कुरकुरीत छान असे भाजले जातात। शेंगदाण्यामुळे चिवड्याला छान असा खमंगपणा येतो। मस्त असा हलका सोनेरी रंग आला आहे। आता आपण शेंगदाणे मुरमुऱ्याच्या ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर त्याच तेलामध्ये 1 वाटी पोहे तळून घेऊया। पोह्यांमुळे चिवडा हलका खुसखुशीत आणि खायला मजेदार लागतो, त्यामुळे 1 वाटीभर पोहे नक्की वापरा। पोहे तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, काही सेकंदामध्ये छान असे फुलून वरती येतात। पोहे मस्त असे कुरकुरीत झालेत। आता आपण मुरमुऱ्याच्या ताटामध्ये काढून घेऊया। ह्याच पद्धतीने अर्धी वाटी फुटाण्याची डाळ छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सगळे घटक आपल्याला मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत। अजिबात सुद्धा गॅसची फ्लेम हाय करायची नाही। मस्त असा सोनेरी रंग आला आहे, खूप जास्त पण तळायची नाही। लगेच आपण ताटामध्ये काढून घेऊया। शेवटी आपण त्याच तेलामध्ये 10-12 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि 15 ते 20 कढीपत्त्याची पानं घालूया। मीडियम गॅसवरती दोन्ही छान असे तळून घ्यायचे आहेत। लसूण कढीपत्ता छान असे भाजून झालेत, आता आपण काढून घेऊया। चिवड्यासाठी लागणारं सर्व साहित्य तळून झालं आहे। आता आपण मस्त चटपटीत असा मसाला बनवून घेऊया। मसाला बनवण्यासाठी तेलामध्ये 1 चमचा एवढी मोहरी घालूया। मोहरी छान अशी तडतडली की गॅस बंद करून घेऊया, कारण तेल खूप गरम आहे, ह्याच्यामध्ये मसाले करपू शकतात। त्यामध्येच थोडंसं हिंग घालूया। हिंगामुळे छान असा सुगंध येतो, पचनासाठी सुद्धा छान आहे आणि चिवड्याला पारंपरिक अशी चव येते। चिवड्याच्या अंदाजानुसार हळद घालायची आहे। रंगासाठी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, धनेपूड, त्याचबरोबर पाऊण चमचा एवढा चाट मसाला घालूया। चाट मसाल्यामुळे चिवड्याला चटपटीत अशी छान चव येते। त्याचबरोबर भाजलेले जिरेची पूड आणि थोडंसं काळं मीठ सुद्धा घालूया। काळ्या मिठामुळे चिवड्याची चव खुलून येते आणि तो खायला मजेशीर आणि रुचकर असा लागतो। सर्वात शेवटी थोडंसं चवीनुसार मीठ घालूया। मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। चिवड्यासाठी लागणारा चटपटीत मसाला तयार आहे। आपण आता ह्याच्यामध्ये तळून ठेवलेले सर्व साहित्य आणि मुरमुरे घालूया। आता मुरमुऱ्यामध्ये आपण 1 चमचा एवढी पिठी साखर घालूया। पिठी साखर आवर्जून वापरा, कारण साखरेमुळे चव बॅलन्स होते आणि चिवडा खाताना एकदम खमंग आणि रुचकर लागतो। चटपटीत असा चिवडा होण्यासाठी आपण सगळे मसाले घेतलेत। आता आपण गॅस चालू करूया। मुरमुरे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। मंद गॅसवरती 2 मिनिटं मसाल्यांसोबत छान असं मिक्स करून घेऊया। त्यामुळे चिवडा छान कुरकुरीत होतो आणि मसाले सुद्धा छान असे लागले जातात। तुमच्याकडे सेव, फरसाण असं काही नसेल तरी देखील तुम्ही असा मस्त खमंग चिवडा बनवू शकता। हे सगळे मसाले वापरून तुम्ही एकदा चिवडा बनवून बघा, तुम्ही बाकीचे सगळे स्नॅक्स विसरून जाल, ह्याची गॅरंटी मी देते। चटपटीत, खमंग, कुरकुरीत असा आपला मस्त असा चिवडा तयार आहे। थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा, त्यामुळे चिवडा खूप दिवस कुरकुरीत आणि फ्रेश राहतो। खरंच तुम्हाला मनापासून हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। तुमचा दिवस आनंदाचा जावो। धन्यवाद।